हॅलो फ्रेंड्स, हाय. तर आज ना साधं असतं ना ते नको असतं आपल्याला आणि ते सहज घेताही येत नाही. पण साधं राहा, साधं खा असं म्हणतात. कितीही कमाई असली ना तरी घरची डाळ भाकरी किंवा घर की दाल रोटी ही खानी चाहिए. तर अशीच एक साधी रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर करते आहे. जस्ट थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत, कोथिंबीर घ्यायची आहे, हिरवी मिरची आणि लसूण म्हणजेच शेंगदाण्याचा ठेचा किंवा मिरचीचा ठेचा तुम्ही याला म्हणू शकता. मस्त असं कुटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मीठ टाकायला विसरू नका हां. आणि याच्यासोबत आता थंडी सुरू आहे त्यामुळे मस्त मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी. तुम्ही बाजरीचं पीठ दळून आणताना त्याच्यामध्ये नाचणी, उडदाची डाळ, त्याच्यानंतर ज्वारी, तांदूळ, राजगिरा हे सर्व टाकता का? हे सर्व टाकून जर तुम्ही भाकरी बनवलीत ना तर त्या भाकरीचे जे गुणधर्म असतात ना ते सर्व या गोष्टींमुळे आणखी वाढतात. म्हणजे सर्व हेल्दी आपल्याला आपल्या शरीराला भेटतं या भाकरीमधून. आणि थंडीमध्ये ही भाकरी खाल्लेली खूप चांगली असते. असो, प्रत्येकालाच ह्या गोष्टी जमत नाही, पण बाजरीची भाकरी तरी थंडीत नक्की खाल्ली पाहिजे. आणि या ठेच्यासोबत जेवढं साधं आहे ना ते स्वीकारा आणि ते घ्या, त्याने तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडली का माहिती? आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा हां. चलो बाय.